तर पुणे ग्रँड टूरच्या स्टेजवर चालू झालेले आहे TCS सर्कल हिंजवडी येथून. तर मित्र माझ्यासोबत काही आहेत सायकल प्रेमी, त्यांच्यासोबत आपण गप्पा मारूया. तुम्ही काय सांगता, पुणे ग्रँड टूर चालू झालेले आहे आपल्या पुण्यातनं, मतलब शिवाजी महाराजांची जन्मभूमी या पुण्यातनं चालू झालेली स्पर्धा, तुमचं काय मत आहे याबद्दल? मित्रो, अतिशय आनंदाचा सुवर्णक्षण आहे. भारत देशातील संस्कृतीचं महान शहर पुण्यनगरी, या पुण्यनगरीमध्येच राजे शिवछत्रपतींनी स्वराज्याचा हुंकार दिला, सर्व संतांनी शांतीचा संदेश दिला. अशा ह्या महान शहरामधून आज आंतरराष्ट्रीय स्पर्धा सुरू होत आहे. आम्हा सर्व पुणेकरांना एक अभिमानाचा क्षण आहे. मित्रो, या सायकलच्या स्पर्धेतून 40 देशातले सायकलिस्ट या ठिकाणी येतात, आपल्या पुण्याची संस्कृती पाहतात. पुण्यातील सर्व सायकलिस्टला एक कौतुकाचा क्षण आहे. आम्ही सर मला सांगा, या क्षणातून म्हणजे खरंच पुणे असं मोठे आपले कलेक्टर साहेब म्हणतात की प्रदूषण विरहित शहर होईल. म्हणजे सायकल प्रेमी आपले जुनी काळात आपण पुणे प्रेमी जात होते मुंबईकडे सायकलवर, पण मध्यंतरीच्या काळात सायकल प्रेमी खूप कमी झाले. तर या दृष्टीतून सायकल विरी वाढतील का आणि पुणे शहर प्रदूषण विरहित होईल का, मला हे पण सांगा. आणि यातून आपली पूर्ण पुण्याचं वैभव, पुण्याचा ऐतिहासिक वारसा संपूर्ण 95 देशामध्ये लाईव्ह स्ट्रीमिंग होत आहे, त्याबद्दल तुमचं मत सांगा. मित्रो, हे पहा, कोणत्याही कार्याची सुरुवात ही छोट्या छोट्या गोष्टीपासून होत असते. पण हे पुण्याची एक जुनी ओळख अशी आहे, सायकलचं शहर आहे. ह्या पुण्यातून सर्व उद्योगधंदे सायकलवरती प्रवास करणारा कामगार वर्ग होता, सैनिक वर्ग होता, विद्यार्थी वर्ग होतं. त्याचीच आज ही प्रचिती आली आहे. आणि ह्या पुण्यामधून एकदा का चिंगारी मोठी झाली तर त्याच्या ज्वालामध्ये स्वरूप होतं. प्रदूषणमुक्त भारताचं स्वप्न आम्ही पुणेकर पाहत आहोत. नक्की ह्या संपूर्ण देशातून आंतरराष्ट्रीय स्तरावरती याची नोंद घेतली जाईल. आणि हे सायकलिस्ट लोक काय करतात, पर्यावरण रक्षण करतात, बेटी पढ़ाओ और यह संदेश देके हम भारतीय जवान उन्हीं के पीछे खड़े रह जाएंगे, ये संदेश. नक्की सर, म्हणतात ना पुणे तिथे काय होणे. तुम्ही काय सांगता सर, मतलब सायकल स्पर्धा सुरू झाली आपल्या पुण्यामध्ये, तर नवीन सायकल यंग जनरेशनसाठी तुम्ही काय सांगा सांगू? नवीन पिढीमध्ये फक्त बाईक आणि कारबद्दल आकर्षण आहे, सायकलबद्दल आकर्षण कमी होत चालले दिवसेंदिवस, त्याबद्दल तुम्ही काय सांगताय? एकच सांगणं आहे की आज जर सायकल चालवली तर आपली येणारी पिढी ही खूप नाही का स्ट्रॉंग सशक्त असेल. कारण आत्ता आपण म्हणतो ना, बाईक घेतली, टू व्हीलर घेतली की कंबर दुखते आणि फोर व्हीलर चालवलं नाही का, मग आपण जिममध्ये जाऊन परत सायकल चालवणार आहे. तर सायकल चालवा, सायकल असं एक बेस्ट साधन आहे, त्याच्यामुळे आपलं आरोग्य खूप फिट राहते. अगदी आम्ही पंढरपूर ते पंजाब सायकलिंग केलं त्यावेळेस आमच्याबरोबर 81 वर्षाचे एक काका होते. तर सांगायचं तात्पर्य एकच आहे की सायकल चालवा आणि निरोगी राहा. आणि असा एक संदेश द्या, इतके ट्रॉफिक आहे रोडला, तर आपण जर सायकल चालवली तर आपली बाकीची येणारी पिढी पण सायकल चालवणार आहे. त्यामुळे प्रदूषणमुक्त आणि खूप आनंदाचं वातावरण राहील. बाहेरच्या देशामध्ये अगदी पंतप्रधान सगळे मोठे नक्की सर, मी तुम्हाला थांबवू शकतो सर. टूर दे फ्रान्स ही जी सुरुवात आहे, म्हणजे फ्रान्समध्ये जी जागतिक दर्जाची सायकलिंग स्पर्धा होते, त्याच धर्तीवर आपले मधलं पुणे जिल्ह्याचे कलेक्टर जितेंद्र डोडी सर यांच्या प्रेरणेतून हा प्रकल्प सुरू, दरवर्षी प्रकल्प हो. आणि आपल्या शिवछत्रपतींच्या भूमीमध्ये सायकल स्पर्धा होते, तर दरवर्षी स्पर्धा होईल अशीच मी अपेक्षा करतो. ही आपण लाईव्ह पाहू शकता. सर मित्र, जिओ हॉटस्टारवर यांचा अजून एक मुद्दा जाणून घेऊ आपण. मित्र, आम्ही हे गिरीश घुमटकर साहेब आहेत, सुनील भाऊ डांगमळे आहेत, त्यानंतर विजय कुमारजी आहेत, हे देखील भारतीय जवान आहेत, मी देखील महावितरण कर्मचारी आहेत. हे सर्व भारतीय जवान आहेत मित्र. शेतकरी वर्ग, सैनिक वर्ग, उद्योगधंदे करणारी सर्व परिसरातली लोक आहेत. आम्ही आत्ताच पंढरपूर ते घुमान दरवर्षी सायकलवारी करतो. 100 सायकलिस्ट लोक श्री संत नामदेव महाराजांच्या कार्याचा वारसा आम्ही ठेवत आहोत. शांतता, बंधू, समता राहण्यासाठी नवीन पिढीला देखील संतांची विचाराची गरज आहे. त्याच पायरीवरती आम्ही कार्तिक एकादशीला या ठिकाणी निघत असतो. 21 दिवसात पंजाब या ठिकाणी घुमानला पोहोचत असतो. नामदेव महाराजांचे संपूर्ण कार्य आम्ही ह्या ठिकाणी पाहत असतो. तर आपल्या ह्या पिढीला सांगणं आहे की आत्ताची फिट इंडियाची जी काही असोसिएशन घडल्या, डे टू गिअर या संस्थेने देखील राष्ट्रीय लेवलचा जम्मू काश्मीरमध्ये श्रीनगर जिल्ह्यातून कन्याकुमारी यापर्यंत सायकलचं आयोजन केलं होतं. त्याच्यामध्ये मी पार्टिसिपेट झालो होतो. 4300 किलोमीटर सायकल प्रवास आपण करू शकलो. हे केवळ आणि केवळ आपल्या भारतीयांच्या पाठिंब्यामुळं, संस्कृती, त्यानंतर संवाद आणि कम्युनिकेशन यामुळे सक्सेस होतं. नक्की सर, तुमचं खूप अभिमानास्पदी कामगिरी आहे सर. आणि मी येणाऱ्या संपूर्ण पिढीला सांगेल की सायकल प्रदूषण विरहित आहे और सायकल तुम्ही चालवा मित्र. पुणे ग्रँड टूर स्पर्धा आपल्या शिवछत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मभूमीत होते. ही ॲप तुम्ही लाईव्ह बघू शकता जिओ हॉटस्टारवर. सर्व प्रेमी आपल्यासोबत जुळले आहेत दोस्तो. तर धन्यवाद. प्रशांत स्पोर्ट्स रिव्ह्यू लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद सर्वांना. भारत माता की जय, भारत माता की जय, वंदे मातरम. थँक्स टू ऑल मित्र. जय भवानी, जय शिवाजी, जय